हा इंट्रो होता, छान होता. टॉकिंग अबाउट मॉड्युलॅरिटी, आपण आपल्या पुढच्या Yes. महत्वाच्या टॉपिकवर पोहोचायचं. लेट अस टॉक अबाउट मोटोमॉड्स. आणि वाय वी आर टॉकिंग अबाउट दिस इज बिकॉज ऑफ ॲपल मॅगसेफ. व्हॉट इज मॅगसेफ अँड वाय यू वॉन्ट इट? इंटरेस्टिंग. अजूनही आहे वेबसाईट यांची. सो व्हॉट आर मी टॉकिंग अबाउट? आय थिंक ह्याचा कॉन्टेक्स्ट देण्यासाठी ऍपल मॅगसेफ आधी रिजेक्ट ऑल. व्हॉट इज मॅगसेफ? हा, हे याबद्दल मी नंतर रँट करतोच. पण सो दिस इज बेसिकली लाईक इथं मॅग्नेट आहे, तिथं मॅग्नेट आहे, असं करते. आणि यू कॅन ऍड ॲक्सेसरीज. ऑल दॅट विल डू इज बेसिकली पोझिशन इट. त्याच्या बरोबर सेंटरला तिथं चार्जिंग कॉइल पण आहे. सो इफ यू वॉन्ट टू ऍड लाईक वायरलेस चार्जर, ते करता येतं तुला. पण ऑल्सो लाईक एनिथिंग एल्स, लाईक फॉर एक्झाम्पल इथं जे आहे स्टँड वगैरे सुद्धा यू कॅन हॅव. लाईक गाड्यांमध्ये वगैरे अपेरेंटली दे, विच इज प्रिटी नीट टू बी ऑनेस्ट. मॅग्नेट बेस्ड गाडीमध्ये जर तू पण वन थिंग इज की इट्स नॉट दॅट स्ट्रॉंग. त्यामुळे खड्डा आला, आय मीन खड्डाला की 1,00,000चा आयफोन इज गॉन इन टू डस्ट. आणि गाडीच्या आत आहे त्यामुळे तसा, नाही पण तरी आय मीन आयफोन तरी मी असतो तर मी अशी एवढी जाड बल्की अशी रगड केस, हे माझा आयफोन असा असता जर घेतला असता मी कधीतरी पॅरलल युनिव्हर्स मध्ये. आणि हाईट म्हणजे ऍपलने मॅगसेफ साठी ऍक्सेसरी म्हणून काय इंट्रोड्यूस करावं? कार्ड होल्डर. मूर्ख आहे बाबा. आणि फनीली इनफ त्यांनी ऑल्सो हे इंट्रोड्यूस केलं, काय? बॅटरी पॅक. तो हा, तो ऑड. हा, yes. तुला आठवतंय एकदम पूर्वी एकदा त्यांनी बॅटरी पॅक केस तयार केली, Yes. विच वॉज द शिटिएस्ट लुकिंग केस. मला आठवतंय म्हणजे असा, अशी एक सेकंड, हा मोबाईल आहे ना, दिस इज हाऊ इट लुक. तुम्ही आता स्क्रीनवर दाखवतो, हे बघितली. या 9 नाही, ही मॅक्सेफ आहे रे, मॅक्सेफ केस आहे. येस. हे जे आहे, हे जे आहे, इफ यू कॅन सी, कॅन यू सी दिस? हा जो टेंगुळ आहे ना, ब्युटिफुल. आय थिंक हे जेव्हा ऍपल ची टीम डिझाईन करत होती केस, तेव्हा आयदर जॉनी आईव्ह वॉज दॅट इज इट, एंड ऑफ स्टोरी. हेच केले 100%. आणि केवढं मोठं आहे रे ते. लाइटनिंग पोर्ट प्लस स्पीकर साठी एक चेंबर सेपरेट प्लस माईक साठी एक सेपरेट चेंबर येस. फोटो मध्ये दिसत आहे. पण आत्ताच पण ऍपलने जे मॅगसेफ Hey. डिझाईन केलंय ते पण काही फार वेगळं नाहीये. हा, सो इथं डिफरन्स आहे ना, हा महत्वाचं. मेड फॉर मॅगसेफ आणि मॅगसेफ कम्पॅटेबल. सिम्पल गोष्ट आहे, मॅगसेफ कम्पॅटेबल म्हणजे फक्त मॅग्नेट आहे, ओके. दॅट इज इट. आणि मेड फॉर मॅगसेफ म्हणजे ऍपल कडनं लायसन्स विकत घ्यायला, विच मीन्स युअर प्रॉडक्ट इज गोइंग टू कॉस्ट असं, असे पैसे उडणार. आणि ऍट अप टू 15. आणि खाली खालचं काय, बट डोंट हॅव द ऑफिशियल मॅगसेफ. ब्युटिफुल. सो मेड फॉर मॅगसेफ इज गोइंग टू गिव्ह यू द ब्रिलियंट स्पीड ऑफ 15 वॉट. आणि इफ यू डू नॉट हॅव मॅगसेफ कम्पॅटेबिलिटी, sorry, if you don't have the official MagSafe technology inside, you will charge at the even phenomenal 7.5 watt. So this enabled a sort of battle for accessories. आता मेजॉरिटी लोकांनी मॅगसेफ टेक्नॉलॉजी लायसन्सच केली नाही, कारण की पैसे लागतात कंपन्यांना. सो व्हॉट इन्स्टेड दे डिड वॉज की त्यांनी ही मॅगसेफ कम्पॅटेबिलिटी केली, म्हणजे बेसिकली फक्त मॅग्नेट लावून. आणि वाय दिस इज बिंग कम्पेअर्ड टू मोटो मॉड्स, आय विल टेल यू. तर मोटो झी म्हणून एक मोबाईल आलेला 3 बरं. वर्षापूर्वी, राईट. आणि इट वॉज इंटरेस्टिंग. बेसिकली खाली 3 पोगो स्टिक्स असल्यागत, कसले कनेक्टर, पोगो कनेक्टर्स आहेत. सो असा जर मोबाईल आहे, सो ॲट द बॉटम ऑन द फोन्स बॅक वेअर 3 एक्सपोज्ड कॉपर कनेक्टर्स कॉल्ड पोगो कनेक्टर्स. दे हॅड अ हा, येस, बरं झालं, थँक्यू. 3 नाही, खूपच आहे ते. सो द रिझन वाय देर वेअर सो मेनी, कारण एकतर जास्त डाटा ट्रान्सफरचा रेट वाढतो, प्लस देर आर मॅग्नेट्स. आणि आय थिंक हे पण कनेक्ट व्हायचं का,
नाही ते आय थिंक मॅग्नेटच असेल, अलाइन पॉसिबल अलाइनमेंटसाठी. आणि 7 वेगवेगळे हँडसेट. हा, तर त्यांनी पूर्ण सिरीजच काढली ह्याची, विच वॉज केपेबल ऑफ डुईंग दिस, इट वॉज कम्पॅटेबल. आणि त्या मोबाईलला 5G नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी 5Gचं हे काढलेलं. दिस आयडिया नॉट इक्वल भारी. आणि मोटोचं एक कौतुक आहे काय, अरे इट ऑल्सो हॅज इट्स 2000 mAh बॅटरी इनसाइड. इट्स कॉस्टली फॉर एन एक्सेसरी बट बेटर वे टू गो. ऑब्वियसली इट्स cheaper than the iPhone. इन्स्टा शेअर हे वांड बेसिकली तू त्याला असं स्लॅप ऑन करून यू कॅन प्रोजेक्ट व्हॉट इट इज ऑन युअर. कडक आहे. आणि म्हणजे माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीन एवढं जर तुझं प्रोजेक्शन मोबाईलमध्ये येत असेल, दॅट इज मोर दॅन माझी किती 15 इंची डिस्प्ले आहे. मोटो मॉड्स जेव्हा मोटोरोलाने इंट्रोड्यूस केले तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की फोन भले तुम्ही 2-3 वर्षांनी बदला, पण मोटो मॉड्स कम्पॅटेबल असणार आहेत त्यांचे फ्लॅगशिप. फॉरवर्ड अँड बॅकवर्ड कम्पॅटेबल. तसंच हे होते JBL साऊंड बूस्ट. दिस वॉज अपेरेंटली व्हेरी गुड. MKBHD न केली ह्याच्यात नाही, हॅसलब्लॅडच्या ह्याच्यात केली. हा, ते कॅमेरा मॉड होतं त्याच्यात. दिस इज द बॅटरी केस. आय मीन फोन थिन करायचा, आणि फोन थिन केलाय म्हणून लहान बॅटरी टाकायची, आणि बॅटरी लहान आहे म्हणून एक्स्ट्रा मॉड इंट्रोड्यूस करायचं. आणि नॉट जस्ट द फॅक्ट दॅट इट्स अ मॉड, बट इट्स अ हिडियस मॉड. लाईक ह्याच्या केसमध्ये व्हॉट दे डिड वॉज, ठीक आहे फोन स्लिम केला, कॅमेरा बंप आला वगैरे सगळं ठीक आहे, पण ऍटलीस्ट दे मेड अ लॉजिकल कन्क्लुजन विच वॉज की कम्प्लीट करू. दॅट वे दे वर ऑल्सो एबल टू लाईक इन्कॉर्पोरेट जिथपर्यंत जाणं शक्य तिथपर्यंत घालू शकले. कन्सिस्टंट डिझाईन, छान दिसावं डोळ्याला. एक्झॅक्टली. अँड स्टँडर्ड फीचर का त्यावेळी ते स्टँडर्ड फीचर वायरलेसली चार्जिंग तेव्हा. येस, राईट. कडू. आणि 360 कॅमेरा, दॅट वॉज डेफिनेटली अ कूल. बेसिकली लावायचं आणि इथं वरती असं टेंगोळ इथं दिसतच आहे. एसेन्शियल फोन 1 ला सुद्धा मॉड होता. त्याला वरती 3 ठेवत ना. हो, येस, कॅमेराच्या साईड एसेन्शियल 2-3 पॉवर कनेक्टर्स होते. PH1 कुठं आहे हे का? 2च आहेत. हा, ते एवढ्याचे. ही कॉपर कलर तर ठेवायचा, मजा येत नाही रे. पूर्वी GSM अरेनावर ना हा. 360 डिग्री व्ह्यू यायचा फोनचा. राईट. आहे का अजून? नाही अजून. काय काढलं? दिस इज अ मच बेटर व्हर्जन. एक तर डाटा ट्रान्सफरसाठी जास्त पाथवेज आहेत. येस, दिस इज फास्टर डाटा ट्रान्सफर, आणि दिस वॉज Back. वेल डन. and it was introduced in 2017, I think. 16 पहिला Z16 मध्ये आलेला. अरे बापरे, 19 पर्यंत येत होते मोबाईल यांचे. घ्यायला काय हरकत नाही, बट आता काही सपोर्ट नाही त्याला. तर ते आहे वायरलेस चार्जिंग, 360 कॅमेरा, 24 FPS वगैरे. हे मॉड्स थोडे महाग पण होते आय थिंक, एस्पेशली तो JBLचा. राईट. एकतर स्पॉन्सर्ड कॉन्टेंट बेसिकली, आणि त्यात परत इट वॉज प्रोप्रायटरी. यू हॅड टू मेक इट सेपरेटली, लाईक इच ऑफ द मॉड यू हॅड टू मेक स्पेसिफिकली. आणि किती लोक घेतील आणि जे घेतील ते किती वर्षांनी अपग्रेड करतील. राईट, एक्झॅक्टली. आणि दे आर मेकिंग इट. हे गेमपॅड वॉज ऑल्सो इंटरेस्टिंग, पण आय पर्सनली थिंक की तशी पण बेझल एवढी होती तेव्हा, देर वुड हॅव बीन नो पॉइंट. हा, इफ दे मेड इट टुडे, ज्यामध्ये पॉपअप कॅमेरा ठेवून त्यांनी कम्प्लीट फुल स्क्रीन ठेवलं, दॅट कुड वर्क. पण मग अगेन यू वुड ऑब्स्ट्रक्ट द पॉपअप कॅमेराज. ते हे आहे स्मार्ट स्पीकर विथ Amazon Alexa. हो, हे मी नाही बघितलं. कोणी वापरतं काय Alexa? सी, पहिली गोष्ट Amazonचा UIच मला जरा आवड वाटते. त्यांना UI डिझाईन जमत. त्यांची वेबसाईट हादरी दिसते अजूनही. त्यांच्या ऍपला त्यांनी रिसेंटली रिडिझाईन केले, ज्यामध्ये द ऑप्शन्स मेन्यू लुक्स मोर लाईक विंडोज फोन बट विथ लाईक अ शेटी ग्रेडियंट बॅकग्राऊंड त्यांच्या ठरलेल्या रंगात. काय बोलणार पण काय, बेझोस आता स्पेसला काय बोलायचं आपण. हा रे, वॉन्ट होते. दिस वॉज दी मॉड.
फार कडक होतं. दिस वॉज लाईक अ प्रॉपर पोलराइडचा पेपर घालायचा आणि हिट करायचं ते अँड देन यू कुड टेक इट आउट. रे मॉडर्नाइज्ड पोलराइड. सेक्सी होते. इट युज झिरोइंग पेपर पीक ऑफ एडिसन बॅक सेक्सी होते. 20 prints on a single charge and like because it was connected to the mobile, I guess you could reverse charge का तेव्हा reverse charge नव्हतं. तेव्हा नंबर होती. अरे त्या फोन मध्येच बॅटरी कॅपॅसिटी खूप लहान होती. 2000 का 2500 mAh. Right. I mean in today's world जर त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं असेल they could have pulled it off with larger batteries and it's fine if they want to keep it there. Honestly speaking, I will be fine holding this chunkster of a phone as long as I can swap out the back. Yes. So why not? आणि स्टेरिओ स्पीकर हा मोठाचा स्वतःचा होता. JBL ब्रँडेड सारखं हे आहे पण दिस इज नॉट. अच्छा, दिस डज नॉट हॅव एन इंटरनल बॅटरी. पण आय थिंक JBL बनवलं लोक. आय थिंक नावावरनं अर्थात. इमॅजिन हे जर कंटिन्यू ठेवलं असतं लाईक अ कॉम्पिटिशन फॉर मॅक्सेफ. लाईक आय गेस अजूनही लिनोवो कॅन बी लाईक हो वी आर बॅक. कारण की दिस वॉज ब्युटिफुल. इम्प्लिमेंटेशन पण चांगलं होतं. आणि लिनोवोने मोटोरोलाला कधी अक्वायर केलं? 2014 आय थिंक. होय, 2013 मध्ये मोटो जी फर्स्ट जनरेशन आलेला. 2014 मध्ये गुगलने सेल केला मोटोरोला साईडली. विकत घेतलेलं मोटोरोला विसरलोच.